नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। राज्य परिवहन महामंडळाच्या महसूल वाढीसाठी सुरू करण्यात आलेली माल वाहतूक सेवा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। एप्रिल 2024 पासून अखेरची घटका मोजत असलेल्या या सेवेने यंदाच्या 5 महिन्यात केवळ 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे। विशेष म्हणजे कमाईपेक्षा खर्च अधिक असल्याने महामंडळाने माल वाहतूक सेवा इतिहास जमा करण्याचा निर्णय घेतलाय। एसटी महामंडळाच्या नियमांमध्ये प्रवासी वाहतुकीसह माल वाहतूक करण्याचा समावेश आहे। याचा आधार घेत 2019 मध्ये माल वाहतूक सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू करण्यात आली। माल वाहतुकीसाठी 8 वर्षे पूर्ण झालेल्या प्रवासी बसचे माल वाहतूक ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले। त्याचबरोबर राज्यातील 300हून अधिक मोक्याच्या जागी गोदामे उभारण्याची तयारी महामंडळाने केली। मे 2020 मध्ये रत्नागिरी ते बोरिवली मार्गावर 150 आंब्याच्या पेट्यांचे वाहतूक करत महामंडळाने माल वाहतूक सुरू केली होती। गेल्या आर्थिक वर्षात एसटी माल वाहतुकीची अत्यंत वाईट स्थिती होती। एप्रिल 2024 ते मे 2025 या कालावधीत एप्रिल आणि मे महिना वगळता अन्य महिन्यात 1 कोटींचा टप्पाही माल वाहतुकीला ओलांडता आला नाही। मे 2024 मध्ये 1.67 कोटींचा महसूल मिळवणाऱ्या माल वाहतुकीने मे 2025 मध्ये केवळ 48,000 रुपयांचा महसूल गोळा केल्याची नोंद महामंडळात आहे। मालकीच्या स्थानक, आगार आणि मोकळ्या जागांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे। महामंडळाने त्रिस्तरीय धोरणांतर्गत 72 जागांची निश्चिती केली आहे। गोदाम उभारण्यासाठी महामंडळाने 300हून अधिक जागा निश्चित केल्या होत्या। आता माल वाहतूकच बंद होण्याच्या मार्गावर असल्याने गोदाम उभारण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। करोनानंतर महामंडळाने प्रवासी आणि माल वाहतूक पुन्हा सुरू केली, मात्र माल वाहतुकीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। प्रवासी वाहतुकीने बाद झालेल्या गाड्यांचे रूपांतर मालवाहू ट्रकमध्ये केले होते। त्याचा परिणाम माल वाहनाच्या क्षमतेवर आणि इंधना खर्चावर झाला। बाजारात स्पर्धेत असलेले मालवाहू ट्रक एसटीच्या तुलनेत अधिक माल नेण्यास सक्षम असल्याचे दिसून आले, मात्र महामंडळाने धोरणात बदल केला नाही।